टार्गेट होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला आणि एकच धाव त्याच्यानंतर मिळेल. ऑन साईडला ड्राईव्ह केल्यानंतर एक धाव. वैयक्तिक खातं असेल, संघाचं खातं धाब्यांचं श्री गणेश इथे आहे. आतापर्यंत तब्बल 2 मिनिटांचा वापर इथे केला गेलाय. जेवढा वेळ तुम्ही थांबणार तुम्हाला इथे ट्रोल केलं जाणार आहे. लाजवाब टप्पा आहे. अगदी एक प्रामाणिकपणे दाखवून दिला जातोय. त्यांना माहिती आहे कोणाचे 100 रुपये जर हरवले असतील ती जर ओळख पटवून आपण घेऊन जायचं असेल, ओळख पटवून 100ची नोट आपण घेऊन जायचं असेल, मी अशी तशी देणार नाहीये. यावेळी परफेक्ट टार्गेट मिडविकेटला ड्राईव्ह केलेला चेंडू होता. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अगदी सहजरित्या दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. इमानदारी खूप महत्त्वाची असते. तुम्ही किती मोठे झालात तरी तुमच्याकडे इमानदारी असणं खूप महत्त्वाचे असते. तीच इमानदारी आमच्यापर्यंत दाखवून दिली जाते. खरं नक्कीच हॅट्सअप यू असेल सर तुमच्यासाठी, कारण तुमच्या माध्यमातून इमानदारी दाखवून दिली गेली. एखाद्याने म्हटले असते की राहू देत, 4 गोष्टी मला खायला मिळतील त्याच्यासाठी मी ठेवतो. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजतात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सांगायला लागलं नाहीये मुख्य व्यासपीठाला. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्ती होतोय. धावसंख्या कंजूसपणे खर्च केली गेली तब्बल 3 धावा. दुर्गेश आलाय. आयकॉन खेळाडू दुर्गेश. बरोबर तर क्षेत्ररक्षण फेरबदल केला जातोय. 3 मिनिटांचा वापर आतापर्यंत केला गेलाय. ट्रोल केले जाणार आहे, कारण एखाद्या खेळाडूला ट्रोल करण्यात त्या खेळाडूचा इतिहास पहा आणि त्यानंतर मात्र त्या खेळाडूला ट्रोल करा. तू असं खेळायला पाहिजे होतं, हे तसं खेळायला पाहिजे होतं. हे तुम्हाला क्रिकेट समजल्याचं लक्षण नाहीये मित्रांनो. ज्याला क्रिकेट समजतं ना तो शांत राहतो. ज्याला माहिती आहे, कारण ज्याची जळते त्याला कळत असते मैदानामधले काय शिश्वदर असते, चेंडू कशा प्रकारे येत असतो. चला टायमिंग तुमच्यासाठी चालू आहे. 4 मिनिटांचा कालावधी वापरला गेलाय. दुर्गेश आयकॉन समोर यावेळी LB साठी अपील केले जाते. थोडंसं पाहिलं होतं की पिचिंग थोडंसं लेखिकच्या बाहेर होतंय. अपीलमध्ये पण उत्साह, आपली एनर्जी इथे फुकट घालवायची नाहीये, कारण जीवनात फुकट काहीच मिळत नसतं. मी पहिल्यांदाच बोललो होतो, कारण स्वतःची सावली देखील उन्हामध्ये उभं राहिल्यावरती तुमच्यासाठी मिळते. माझ्यावरच्या चर्चा विनिमय इथे केला जातोय. दोन्ही ताकद आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन क्रीडांगणाच्या आतमध्ये इथे सजवलंय. तुषार मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, तर तुषारला ह्या हुशार अशी कामगिरी करावी लागेल. झेल आहे, अप्रतिम झेल पडला, पण शुभमने झेल काही सोडू शकला नाहीये. अतिशय सुंदर झेल इथे. उंच खुरा गेलेला चेंडू नजर ठेवली, नजर हटली, दुर्घटना घडली. दुर्घटना घडली समोरच्या संघासाठी. ऐकून खेळाडू बाहेर. थँक्यू. नेक्स्ट बॅटर विशाल. विशालला खेळांकडे आणलंय. टोटल अकुटाप्याचा बॉल आणि पहिलाच बॉल होता. अगदी सहज ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. पहिली धाव तेच आहे. स्कोरला 5च्या दिशेने तारलाय. एक वरती विश्वास दाखवावा लागतोय, पण एक धाब्याने तुम्हाला फरक पडणार आहे का सांगू शकेल, कारण मागच्या सामन्यामध्ये जिथे ते एक धाव घेतली गेली ना तिथे खूप फरक पडला मित्रा.
कारण 3 चेंडूवरती 9 धावा होत्या आणि तिथे 1 धाव खर्च केली आणि नंतरच्या 2 चेंडूवरती सलग 2 षटकार आपण पाहिले होते. काय फलंदाजी होती, नजाकत बरे फटके आपण पाहिलेत. टीम मीटिंग चर्चा केली जाते. वेळ जेवढ्या तुम्ही बाया घालवेल तेवढे या क्रीडांगणावरती सामना कमी होईल. तुमच्यासाठी थोडंसं अडचणी येतील कारण सूर्य हा तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठी थांबणार नसेल. याची आपण नोंद घ्या आणि तसंच आम्हाला स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करा. 6वा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील आणि 6वा सामना दमदार आयोजन आणि दमदार चाललेलं हे नियोजन. महाकाई प्रीमियर लीग MPLचा थरार आपण पाहतो. MPLच्या थरारामध्ये चाललेली ही लढाई. तुषार आहे मागच्या सामन्यामध्ये ज्याने हुशार कामगिरी केली होती. मुंबई पोलीस म्हणून ज्याला ओळखलं जातं या पंचकृषीमध्ये. यावेळी टाकलेला चेंडू ऑफ सिक्सच्या बाहेरून जाणार होता. पंचांचा बॅट बॉलचा इशारा. यक्षरक्षक केदारच्या मदतीतून कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. धावसंख्या टीमची टोटल 5 वरती आतापर्यंत कंजूस गोलंदाजी इथे केली जाते. अतिरिक्त धावा फक्त आताच्या स्वरूपात एकच दिली गेली. यावेळी साईट मोठा फटका भिरकावून दिला जातोय. क्षेत्ररक्षक असेल तिथे थोडस नैसर्गिक अडथळा आणि नैसर्गिक अडथळ्यामुळे मिळणाऱ्या या 2 धावा बॅटर वर्गासाठी खूप महत्वाच्या ठरतात. वैयक्तिक पहिला आणि सगळं करून दुसरं षटक घेऊन आपण गोलंदाजी मार करून दुर्गेश पाहतोय. याच गावातील या परिसरातील एक नामवंत खेळाडू म्हणून दुर्गेशला ओळखलं जातं. टीमची टोटल धावसंख्या 7 वरती आहे पण दुसऱ्या साईडला शांत बसलाय. तुषारच्या बॅटमध्ये रडारमध्ये सापडलेला चेंडू फेकून दिला जातोय. डान्सिंग द विकेटने चेंडू चाललाय डान्स करत सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. आणि फॅन फॉलोइंग देखील या तुषारची खूप काही आहे. चांगला रडारमध्ये सापडलेला चेंडू बॅट वरती आदळल्यानंतर जो काही स्विंग आणि जो नंतर काही आवाज झाला होता तो खूप लाजवाब होता. 13 ही धावसंख्या. त्यानंतरच्या चेंडूवरती एलबी साठी अपेल बोललाय. मोठा मासा अडकवला गेला जाळ्यामध्ये फसवला गेलं. एलबी स्वरूपात बाद इथे दिला जाणार आहे. तुषार क्रीडांगणाच्या बाहेर. थँक्यू डीजे. आणि काही समर्थक मला सांगतायत येस की त्यांचं ऑब्झर्वेशन काही जणांचं चांगलं असतं. आणि ऑब्झर्वेशन असं होतं की या स्पर्धेमध्ये अजूनही बोल्ड आउट कोण झाला नाहीये. ही स्पर्धेची ओळख आणि इतिहास आहे हा. आतापर्यंत जवळपास 8 सामने खेळले गेले. तेथील 6वा सामना अजूनपर्यंत बोल्ड कोणी झाले नाहीये. दांडी नाही गुल झाली आहे. रडारमध्ये सापडलेला चेंडू भिरकावून दिलाय. 70 येतोय षटकार. धन्यवाद डीजे. विशालच्या अगदी रडारमध्ये सापडलेला चेंडू फेकून दिला गेला. स्कोलिंग पद्धतीच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी. 6च्या मध्ये धावसंख्या 19 वरती आहे. अनेक जण मोबाईलमध्ये बिझी आहेत पण बिझी राहून तुम्हाला चालणार नाहीये. 19 धावसंख्या स्कोर वरती आहे. महाकाई प्रीमियर लीग सर्व पहिले दमदार शानदार आयोजन आहे स्पर्धेचं. पुढे एकदा नो लुक नो लुक केलाय का बुक बुक बुक. ही ते षटकारासाठी चेंडू बुक आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार.
धावसंख्या 25. यावेळी सन्मानपूर्वक खेळून काढला. त्याला माहिती आहे 2 षटकार मारले म्हणून मी कोण मोठा नाहीये. तिसऱ्या चेंडूवरती सन्मान देऊया. आपल्या संघाची जी काही गरज आहे ती गरज म्हणजे काय धाबांची, आणि त्या धाबांच्या गरजेसाठी विशाल चौधरीतून दमदार खेळी आहे. पण आता स्वप्नील आलाय फोर्डांच्या रूपामध्ये. स्वप्नील आणि त्यानंतरचा फटका बॅट फसली थोडीशी हातामध्ये. झेलबादी ते कंप्लीट केलं जातोय. चांगल्या झेली ते पकडलाय. अजून एक विकेटचं बटन स्वप्नील खेळ. थँक्यू डेसे. 11 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत वापरला गेलाय. नेक्स्ट बॅटर खेळाकडच्या दिशेने प्रथमेश दादा मांडवकर. आणि प्रथमेश दाखल झालाय. कारण आतापर्यंत स्वप्नील आणि विचार जर करायला गेला तर स्वप्नीलने फक्त हजेरी राबायचं काम केलं. ज्याबरोबर आपण शाळेत जायचो, कॉलेजला जायचो, हजेरी खूप महत्वाची असायची. ती हजेरी लावली क्रीडांगणामध्ये. आता तो तंबूच्या असलेला आहे. यापैकीला फटका यावी चुकला तिथे क्षेत्ररक्षक. आधी चेंडूवरती येणं गरजेचं होतं, नंतर येण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर 2 धाबा इथे मिळतील. 2 धाबा या चेंडूवरती आल्या. पंच 1 मिनिट. पंच 1 मिनिट. चला लेट्स प्ले. कंटिन्यू पंच. 12 मिनिटं आतापर्यंत वापरले गेले. 13वे मिनिट रडायला वरती आहे. यावी बॅटचा फ्लो ओपन केलाय. अगदी चेंडू चालला असेल. 4 रनचा इशारा इथे दिला जातोय. 1 बाउन्स चेंडू फरार. एमपीएल चौकार. थँक्यू डीसी. 13 मिनिटांचा कालावधी वापरला गेलाय 3 षटक हाताळण्यासाठी. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त असेल. 3 षटकामागे धाबा 31. 31 धाबा आतापर्यंत कंप्लीट केल्यात. केदार गोलंदाजीवरती दाखल केला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 32. केदारला आणलं गोलंदाजी मार्क करून. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक केदार. धावसंख्या 32. थोडीसा टेक्निकल इश्यू आहे, त्याला स्पीड अप घ्या विनंती असेल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची अपेक्षा आहे. कंप्लीट केला जाणार आहे. वाह, काही झेल पकडलाय. अतिशय सुंदर. थँक्यू डीसी. थोडं स्पीडअप घ्या. 15 मिनिटं वापरली गेलीत. गोलंदाजी करणारा संघ आपल्यासाठी दुखी आहे. अजून 2 षटक हाताळायचे. हे षटक धरून 4थं षटक सध्या मार्गस्थ. 11 चेंडू आपल्याला अजूनही हाताळायचे असतील. 15 मिनिटांचा कालावधी वापरला गेलाय. कर्णधार केदार विनंती असेल लक्ष घे. नेक्स्ट बॅटर डावखुऱ्या त्याचा,
डावकऱ्याचा चेंडूवरती अगदी सहजरित्या खेळला फटका. पहिली धाव तेजसदार. ऍक्शन लाजबाब आहे केदारची. स्टायलिश प्लेअर ऑफ द म्हणून त्याला ओळखला जातो केदार. चेहऱ्यावरती गोड स्माइल आणि स्माइल नंतर आलेलं हे काहीतरी एक गोड स्माइल होतं ना, हे थोडंसं विचित्र होतं. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरकत चालली असेल. धावसंख्या 34 वरती केदार पुढे तयार. आणि यावेळी खेळीला फटका अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने. डीजे वाला बाबू जरा गाला चला ते करणारा फटका होता. 6 धावांसाठी षटकार. काय गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलं असेल. भुवनेश्वर कुमार याची आठवण करून देणारी गोलंदाजी आहे. येस आणि या झेलची अपेक्षा असेल. नाही होऊ शकणार आहे झेल आणि चेंडू आमच्यापर्यंत पोहोचलाय 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. टीमची टोटल धावसंख्या 44 वरती. आता बरंच चाललंय की काय. आर्यन आलाय. आर्यनने मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा बनवल्या आहेत. आर्यन 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 या नावाचा दणका. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न एक पाय टेकला होता. फसवलं तिथे. फसव्या पद्धतीचा चेंडू अगदी ते सरळ टाकले होते. मोठा फटका आहे शिक्षक. एक धाव इथे जरूर प्रबल पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. षटक संपल्याचा इशारा. षटक संपल्यानंतर धावसंख्या 45. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 45. 17 मिनिटं वापरली गेली. 3 मिनिटं राहिली शिल्लक. शेवटचे षटक. अंतिम षटक पहिल्या इनिंग मधलं गोलंदाजी मार्कवर. अमर इथे दाखवला विश्वास. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45-45. अमर गोलंदाजी बार करून अकुटापाचा बॉल हलक्यातून साईडला ड्राईव्ह केलाय. पहिली धाव तेच. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सफलपूर्वक. कॉलिंग कॉम्बिनेशन खूप महत्वाचं इथे ठरलं. दूरध्वनीमध्ये लाभलेली ही ये तू ये आणि त्यानंतर केलेलं एकमेकांना कॉलिंग ठरले तिथे दर्जेदार. आणि कॉलिंग दर्जेदार ठरल्यानंतर धावा बसवले केल्या जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 2च्या मदतीने 47. मोठा फटका बॅटचा ब्लो ओपन केलाय. झेलच्या पेक्षा असेल. हे शिक्षक नाही पोहोचू शकला झेल पर्यंत. एकच धाव इथे दिली जाणार. थोडेसे नाराज असेल संघ मालक. संघ व्यवस्थापक त्यांनी संघ बांधणी केली आहे. ते संपूर्ण संघ आपल्या नावावरती आहे आणि तो संघ मालकांच्या शरीरावरती गोड स्माइल जर आणायचं असेल तर हा सामना इथे जिंकणं गरजेचं असेल. या चेंडूवरती बल्लाची रजन रन मला काय फटका होता. अतिशय सुंदर बॅटचा फ्लो आलाय. 70 षटकार. धन्यवाद डीजे. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 54 वरती जाऊन पोहोचली आहे. 54 धावा. केदारने सोडलाय झेल आणि झेल सोडल्यानंतर केदारकडून अपेक्षा नव्हती. 3 धावा. येस. एकाला दुसऱ्याला तिसऱ्या मध्ये कन्वर्ट केले गेलं.
तीन धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. आता चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. तीन तीन धाबा बसवूल केला जात आहे. समोरचा संघ अगदी रन मशीन सारखे धाबा इथे बसूल करायला लागले आहेत शेवटच्या षटकामागे. रन आणि तन तुम्हाला एकत्र करण्यासाठी तुमचं धन आहे ना, क्रिकेटवरती फोकस करावं लागेल आणि ते फोकस केलं जाते. धावा मिळतील इथे टीमच्या टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत धान पोहोचली असेल 57. 57 त्यानंतरचा फटका लाजबाब आहे. पुन्हा एकदा केदार यावेळी नाही करत आहे चूक. कंप्लीट केला जातोय झेल. संपला इथे अंत केला खेळीचा. केदारच्या मदतीने अप्रतिम झेल इथे कंप्लीट केला जातोय. 57. 57. थँक्यू डीजे. सुमित मेस्त्री दाखल झालाय. बाहुबली सुमित. पहिला चेंडू या बी नऊच्या गेटला जरूर धोका असणार आहे. नऊची संधी तिथे विकेटचं पतन केलं जाणार आहे आणि षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. निर्णायक षटकांचा 5 षटकांचा इथे समाप्त. 5 षटकामागे धाबा तब्बल बनवल्या गेल्या 57 आणि 58 धाबांचं टार्गेट इथे ठेवलं जाते. 30 चेंडू 58 धाबा. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका. MPL चा थरा टिप्पण आपण जोडलं जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या दुनियेत. चला थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला फलंदाज खेळांगणीच्या दिशेने ताबा घ्या. फलंदाज वर्ग खेळांगणीच्या दिशेने ताबा घ्या. 58 धाबांचं लक्ष विजयासाठी इथे ठेवलं जाते. फलंदाज खेळांगणीच्या दिशेने या.
चला पंच पॅनल स्पीडअप घ्या बॅटमन चला. अट्टपले दबांचा पाठलाग करायचं सलर बॅटर दुर्गेश आणि सागर ही जोडी इथे दाखल झाली आणि गोलंदाजी मार करून वैयक्तिक पहिलाडी संघाकडून पहिलं षटक नवख्या चेंडूवरती गोलंदाजी करण्याची त्याच्यामध्ये हाय क्षमता असा तुम्हाला सर्वांचा लाडका वैभव गोलंदाजीवरती दाखल झालाय. समोर असेल दुर्गेश. सागरने पहिला चेंडू अगदी रडार मध्ये होता आणि वन बाउन्स टू बाउन्स सुबाउन्स सुबाउन्स क्षेत्ररक्षक थोडासा इथे पडला असेल. राज थोडासा चेंडू अडवण्यात जाताना ते थोडंसं फ्लॉम्बल बनलं आणि त्यानंतर थोडीशी पायामध्ये अडकली आणि पडला असेल. ईश्वर चरणी हीच प्रार्थना करूया की त्याला जास्त काही लागलं नसेल. हा खेळाडू पुन्हा एकदा खेळताना दिसेल क्रीडांगणावरती यश दाखवली आहे. पोटमनशिप काय असते त्याच्याकडून दाखवणं आणि त्याच्याकडून शिकणं खूप महत्वाचं असेल. शंतरी सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकले. सिलेक्ट तर बॉल फर्स्ट. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील 7वा सामना असेल. चला स्पीडअप घ्या. अजून 2 सामने बाकी असतील. आदरणीय पंच पॅनल आपल्याला विनंती असेल चला जास्त वेळ खर्च करायला देऊ नका. आदरणीय पंच पॅनल खास करून विनंती केली जाईल. नंतरच्या चेंडूवरती चांगला पटका चेंडू चालला असेल अगदी दन 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 करत MPL चौकारासाठी मोजला जातोय. धन्यवाद डीजे. टीमची टोटल धावसंख्या स्कोर करण्यावरती 8 वरती दान पोहोचली आहे. वैभव कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण 2 चेंडूवरती 2 चौकार. तिसरा चेंडू रडार मध्ये सापडायचा होता पण डोर दिला गेला. इक्वेशन बनलं होतं आणि हेच महत्वाचं इथे ठरत चाललं असेल. आयुष्यात तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलात की संसारावर बघणाऱ्या नजरा तुमच्यासाठी आदराने झुकतील असंच कामगिरी करावी लागेल. पण पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चांगला लेगटन करण्याचा मारा आहे. फिंगर रोल केली जाते आणि फिंगर रोल हे खूप महत्वाचं तुमच्यासाठी इथे ठरत चाललं असेल. अनेक संघ मालक असतील अनेक संघ इथे सहभाग घेत आहेत. त्यानंतर चेंडूवरती अगदी ऑनसाईडला ड्राईव्ह केलेला चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असेल. एकच धाब असेल. 9 धाबा. अकुटाबाचा बॉल मोठा प्रयत्न केला गेला होता पण गोलंदाजीचा टप्पा लाजबाब आहे. अचूक टप्पा तुमची ही क्रिकेटवरती ओळख राहत असते. एकच टप्पा तुम्हाला चालणार नाहीये. अनेक टप्पे इथे तुम्हाला आखावे लागतात. कधी यॉर्कर कधी शॉर्ट बॉल कधी गुडलेन. रिव्हल चिपचा पटका खेळायचा होता. आत्मघातकी निवडली होती आणि आत्मघातकी होती स्वतः नाराज असेल. षटक संपल्याचा संकासूर करायचा होता पण झाला कुठेतरी नरकासूर कारण डॉट बॉल येतोय. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 9 वरती. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा होत्या. हाच क्रिकेटची ओळख राहिली कारण निसत पार पडलेल्या गणपती प्रीमियर लीग मध्ये 0 चेंडूवरती 11 धावा दिल्या गेल्या होत्या आणि येणाऱ्या 5 चेंडूवरती स्मिथ शिवलकरने कोणत्याही प्रकारची धाव दिली नव्हती. हा अंडरम क्रिकेटवरचा इतिहास राहिला असेल आणि ओरम क्रिकेटमध्ये देखील असे अनेक इतिहास आपण टेनिस क्रिकेटवरती पाहत असाल महत्व राहिले असतील. तसेच कारनामे करावे लागतील आणि तोच कारनामा करावा लागेल.
प्रणय गोलंदाजीवरती आहे. पहिलाच बॉल अगदी शोधून काढला फिल्डर, ज्याला तिथे उभा तिथे दिला झेल, संपवला आपला खेळ. धन्यवाद डीजे. अमर नवीन बॅटर खेळाकडच्या दिशेने दाखल केला जातोय, पण चांगली खेळी करणारा सागर तंबूच्या असराला गेला. आता दारमदारता पूर्णपणे संघाचं वजन खांद्यावरती दुर्गेश. इथून वाबावं लागेल, 9 धाबा असतील, वाबा करावं लागेल. तुम्ही ज्याच्यावेळी चांगलं करता त्याच्यावेळी तुमचं वाबा केलं जातं आणि असं वाबा करणारी फलंदाजी करावी लागेल. वैभवच्या हातातून काय पहिल्यांदा गोलंदाजी केली गेली. पहिल्या 2 चेंडूवरती 8 डाबा खर्च केल्या होत्या, नंतर त्या 4 चेंडूवरती तब्बल 1च धाव खर्च केली. आणि आता आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्याला उभा केला गेलाय. हलक्या तरी खेळीला फटका, 9 सेकंडला धोक्याची घंटा आहे. क्षेत्ररक्षण जर चेंडू वेगवान गतीने पकडून अगदी तेज चढार फेकी जर केली गेली असती तर नक्कीच कुठेतरी बाद ठरलं असतं, पण होऊ शकत नाहीये. क्रिकेटवरती बोलणं सोपं असतं, करून दाखवणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ते करून दाखवणं आता क्रीडांगणामध्ये कोण दाखवेल. आकाश स्ट्रायकर गोलंदाज आकाश वरती आहे. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही महत्वाच्या धाब्यांची गरज आहे. 35 रनची आवश्यकता, 12 चेंडू 35 धाबा. बारा चेंडू 35 धाबा. हा 9 सेकंडला येस, आत्महत्या इथे घडणार आहे. सुसाईड समोरच्या संघाला दिलेली स्वतःहून विकेट, ज्याच्याकडून अपेक्षा होती, अपेक्षा भंग. आणि आता तो क्रीडांगणाच्या बाहेर. 11 चेंडू आणि काय समीकरण अल्टपल्ट बदलत चाललंय की काय. आतापर्यंत सर्व सामने या क्रीडांगणावरती चेस केले गेलेत. हा सामना चेस ठरणार की नाही, कारण वारीची दिशा थांबली आता सध्या. केदार आलाय आणि केदारवरती इतिहास आहे, ऐतिहासिक खेळाडू केदार. चर्चा केली जाते 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल तर तब्बल जिंकण्यासाठी 35 रनची आवश्यकता आहे. थोडीशी लोड झाली आहे, पण लोड झालेली गन एकदा का दोनदा इथे फायर झाली की सामना पुन्हा एकदा मिटीत येणार आहे. तसंच आणावं लागेल, कारण सामना दूर चाललाय. दूर दूर जाणाऱ्या गोष्टी ह्या जवळ येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांचं फळ तुमच्या बाजूने येतं. अपयश आलं म्हणून कधी यशाची भीती बाळगू नका. यश येईल, यशावरती तुम्हाला धिंगाणा घालायचा आहे. जे तुम्हाला ट्रोल करतील, जे तुम्हाला बोलत बसतील, त्यांची तोंड गप करण्यासाठी असलेलं हे कानमंत्र आणि हात नंतर करावं लागेल चर्चा. अनेक वेळा बारंबार क्षेत्ररक्षण फेरबदल इथे केला जातोय.
नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न, एकच धाव इथे मिळेल. सिंगलवरती विश्वास दाखवला जातोय. सिंगलने काहीच फरक पडणार नाही. एकच दुसरा मोठा फटका केदारने जर खेळला तर सामन्यामध्ये रूप येणार, आकार घेणार सामना. पण आकाश आहे, आयकॉन खेळाडू आहे. आयकॉनची कामगिरी काय असते हे आकाशला माहिती आहे. या स्पर्धेमध्ये आपण अनेक बक्षीस पाहतोय. मालिकावीर, सामनावीर, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, उगवता तारा, बेस्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक नामांकित ट्रॉफ्या आमच्या मुख्य स्टॅचवरती आहेत. यावेळी खेळलेला चेंडू निर्धाव चेंडू येतो आकाशकडून. लाजवाब गोलंदाजी. आकाशला माहिती आहे की चेंडू जर बॉडी पाशी आला तो फलंदाज नक्कीच मारणार. दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोघांना खूप काही महत्वाचं असतं. फुटवर्क नाहीये केदार याचं. हा चेंडू मोठा उंचच गेलाय. उंच माझा धोका घेतोय की काय चेंडू, आणि उंच माझा धोका. गोलंदाजाला धोका दिलाय. धोका आणि झोका गोलंदाजाला मिळाला इथे धोका. त्यातला जेल सोडला. कारण तयार आहे की ऊन आलं माझ्या डोळ्यावरती. येस, कारण तयार असणार आहे कारण डोण्याच्या अपोजिट खेळतोय. कारणे द्या आणि कारणे द्यावे लागतील. आता फलंदाजाला मिळालेलं जीवदान इथे द्यावं लागेल. केदार पुढे एकदा खेळण्यासाठी प्रॉपिंग केसवरून सुरेख टप्पा इथे टेन केला जातोय. आकाश करत नाहीये ही ते चूक, कारण आकाशला माहिती आहे सामना जिंकायचा असेल तशीच कामगिरी करावी लागेल. कीपर यष्टरक्षक देखील चांगला अगदी एक्स्टर्न बेलगून उभा राहिलाय. धावसंख्या 26-26. 7 चेंडू 32 रनची आवश्यकता आहे. क्रिकेट हा अनितीचा खेळ आहे. मोठा प्रयत्न करायचा होता. येणार इथे निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 6 चेंडू आणि 32 रनची आवश्यकता असेल. आणि क्रिकेटवरील इतिहास सांगेन 2024 मध्ये सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूवरती 56 धाबा दिल्या गेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर केदारवाडी प्रीमियर लीग गणपतीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तिथे 5 चेंडूवरती 56 धाबा दिल्या गेल्या होत्या. इतिहास राहिलाय. आणि अंडरम क्रिकेटमध्ये हा इतिहास घडवला गेला होता. ओणम क्रिकेटमध्ये आताच एक इतिहास या क्रीडांगणामध्ये अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये कुणीही बोल्ड आउट झालं नाहीये. या स्पर्धेमधला इतिहास आहे. प्रत्येक दिवस हा ऐतिहासिक असतो. प्रत्येक क्षण हा माणसाने ऐतिहासिक जगायचा असतो. आज आहोत उद्या नसू हे कोणी सांगितलं नाही, कोणाच्या हातामध्ये नाही. कारण गेलेले दिवस कसे येतील हे सांगू शकत नाही आणि येणारे दिवस कसे येतील हे कोणी सांगू शकत नाहीये. प्रत्येक धाव आता महत्वाची बनली आहे. 6 चेंडू 32 रनची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी बार करून तुषारला इथे दाखल केलंय. पहिला चेंडू लो फुलटॉस होता. हा जर पाठवला गेला असता सीमारेषेच्या बाहेर तर नक्कीच सामन्याचं रूप बदललं असतं. 5 चेंडू 31 रनची आवश्यकता आहे. 5 मध्ये 31 बनवल्या जाणार आहे का? या स्पर्धेचा नियम आहे की धाबा कंपल्सरी तुम्हाला चेस करावे लागणार आहेत. 5 चेंडूवरती जरी 5 षटकार मारले तरी काही घडू शकेल का? प्रॉपिंग केसवरून पुढे सरकला. प्रयत्न केले होते, ताकद नाहीये पुरत आहे. कारण माणूस कितीही बुद्धीनुसार शक्तीनुसार मैदानामधला खेळ करत असला तरी मानलेल्या नियमाच्या सिद्धांतानुसार त्याला मैदानामधला डाव हा स्वीकारावाच लागतो. प्रयत्न करावे लागतील. आणि आपण लीग स्टेजमध्ये सामना खेळतोय म्हणजे प्रत्येक धाव प्रत्येक विकेट ही खूप महत्वाची तुमच्यासाठी आहे. रिक्वायर्ड रेटवरती खूप काही मजल पडणार आहे या सामन्यामध्ये. जितके तुम्ही धावा बनवायला आहे तुमच्या संघासाठी खूप लाभदायक असतात. कारण दिसतात भंडारपुरे प्रीमियर लीगमध्ये असा संघ होता, लीग स्टेजमध्ये सामने खेळत होता आणि एका मिनी पॉईंटने एक संघ मागे ठरला होता. तुमच्यासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे मित्रांनो. आपण लीग स्टेजमध्ये खेळतोय त्यामुळे तुमच्यासाठी येणारा धावा प्रत्येक विकेट प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. आणि महत्वाचा धावा इथे बनवायचे असतील. सामन्याचं गणित बदललं, एकतर्फी वाटतंय. 2 बॉल 29 रनची आवश्यकता आहे. सामना पुरेपूर झुकलाय. क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाच्या बाजूने 2 चेंडू 29 धाबा. तुषार सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षकाची साथ इथे मिळाली असेल. 1 चेंडू 29 धाबा. सामना दूर गेलाय. 1 चेंडू 29 धाबा. कोणती धाव अजूनपर्यंत घेतली जात नाही. हा चेंडू निर्धावाला मित्रांनो. मी पहिल्यांदाच बोललो लीग स्टेजमध्ये खेळतोय. एका मिनी पॉईंटने एक संघ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो आणि स्पर्धेच्या आतमध्ये येऊ शकतो. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ क्रीडांगणच्या दिशेने चला.